जालना लोकसभेसाठी यंदा विक्रमी मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.66%. 7 वाजेनंतरही 59 ठिकाणी मतदान सुरूच. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने सहकार्य केल्याबद्दल पत्रकार बांधवांचे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार. जालना लोकसभा मतदारसंघासाठी कधी नव्हे ते 65.66% मतदानाची नोंद झाली असून सायंकाळी 7:40 वाजेपर्यंत 5 विधानसभा मतदारसंघातील 59 केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरूच असल्यामुळे सदरील टक्केवारी 70% जाण्याची शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केली आहे. मतदानादरम्यान किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. पांचाळ बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जालना लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रात सकाळी 7 वाजेपासूनच सुरुवात झाली होती. अपेक्षेनुसार सकाळच्या वेळी व सायंकाळच्या वेळी मतदारांनी मतदानास भरघोस प्रतिसाद दिला. उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदान कमी होईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र तो जालना जिल्ह्यातील मतदारांनी स्पेशल पोल ठरवित विक्रमी मतदान केले. विशेष म्हणजे गत लोकसभा निवडणुकीत एकूण 64% मतदानाची नोंद झाली होती. यंदा सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.66% मतदान झाले. सायंकाळी 7:40 पर्यंत बदनापूर, भोकरदन प्रत्येकी 15, सिल्लोड 12, पैठण 10 तर फुलंब्री मतदारसंघातील 7 मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार उभे होते. अशा मतदारांना टोकन देऊन त्यांचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिली. रात्री 10 वाजेनंतर क्लोजअप मतदानाची नोंद घेऊन मतदान केंद्र निहाय झालेल्या मतदानाची तुलना केल्यानंतर शेवटची आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचेही डॉ. पांचाळ यांनी सांगितले. मतदानादरम्यान किरकोळ तक्रारी वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने सहकार्य केल्याबद्दल पत्रकार बांधवांचे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत निश्चितपणे वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी मतदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल तर प्रसार माध्यमांनी मतदानाबाबत चांगल्या प्रकारे जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मतदार व पत्रकारांचे आभार मानले. मतमोजणी ही जालना MIDC येथील सरस्वती ऑटो कॉम्प्लेक्स येथे 4 जून रोजी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. जालना 52.5%, बदनापूर 69.3%, भोकरदन 69.66%, सिल्लोड 64%, पैठण 66%, फुलंब्री 67.6%. सायंकाळी 7:40 पर्यंत मतदारसंघातील 59 मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. जालना लोकसभा मतदारसंघाकरिता सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. 6 पर्यंत मतदानाची वेळ असते आणि 6 नंतर जे रांगेमध्ये उभे आहेत त्या सर्वांना टोकन सिस्टीम देऊन त्यांचंही मतदान करून घेणं अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी 6 नंतर देखील मतदान चालू होतं. आत्ताही काही ठिकाणी चालू आहे. एकंदरीत जर मतदान प्रक्रियेचा पूर्ण कालपासूनचा प्रवास बघितला तर काल सायंकाळी सर्व पोलिंग पार्टीज ह्या साधारणतः 5 पर्यंत त्यांच्या पोलिंग स्टेशनला पोहोचल्या होत्या आणि 5 नंतर त्यांनी त्यांचं जे साहित्य आहे, मतदान केंद्र, ते सगळं पाहिलं. त्या पद्धतीच्या तिथं व्यवस्था ज्या असतील त्या बघितल्या. काल रात्रीपर्यंत सगळं साहित्य जे असतं, जे फॉर्म असतात 17C, 17A, वोटर ऑफ रजिस्टर, हे सगळे जे आहे ते साहित्य आपण डिस्पॅचच्या वेळी देतो. काल रात्रीसुद्धा त्याच्यावरती एक्सरसाइज झाली आणि आज सकाळी 5:30 वाजता मॉकपोलला सुरुवात झाली. 5:45 पर्यंत सर्व ठिकाणी मॉकपोलची प्रक्रिया सुरुवात झाली. ज्या ठिकाणी EVMच्या बाबतीमध्ये काही रिप्लेसमेंटची गरज होती ती वेळीच करण्यात आली. त्या ठिकाणचे तसे प्लॅन आपण सेक्टर वाईज तयार केले होते. सेक्टर ऑफिसरकडे त्या एक रिझर्व्ह मशीन असते आणि त्या पद्धतीचे बेल इंजिनियरसुद्धा त्यांना दिले होते. एकंदरीत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिवसभरामध्ये कोणताही असा मोठा कोणता अनुचित प्रकार पूर्ण दिवसामध्ये झाला नाही. मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये सुरळीतपणे पार पडली गेली. आपण जर चौथ्या फेजमधील म्हणजे
सर्व जर 11 मतदारसंघ आहेत आणि 11 मतदारसंघाच्या तुलनेमध्ये साधारणतः आपला वोटर टर्नआउट जो आहे, जो आणखीनही फायनल होतो आहे 7 वाजता जी आकडेवारी घेतली, तर त्याच्यामध्ये जालना हा 11 मतदारसंघामध्ये 2 नंबरवरती वोटर टर्नआउटमध्ये सध्या आम्हाला दिसतो आहे. 65.66% इतका मतदानाचा आकडेवारी जी आहे तर ती 7 वाजतापर्यंत आलेली आहे. एक क्लोज ऑफ पोल म्हणून असं इलेक्शन कमिशनचे डायरेक्शन असतं. आपण 2 तासाला अपडेट करत असतो. 5 वाजता एक अपडेट केलं आणि 5 नंतर आता 10 वाजता रात्री क्लोज ऑफ पोल करतो आणि उद्या दुपारपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पडलेलं मत हे मतदान केंद्राध्यक्षाचं 17C असतं. त्याच्यानंतर वोटर ऑफ रजिस्टर असतं, त्याच्याशी व्हेरीफाय होतं आणि त्यानुसार जे आपल्याला आलेली टक्केवारी आणि ते व्हेरीफाय करून एंड ऑफ पोल हे ॲक्च्युअल पोलिंग पर्सेंटेजची उद्या दुपारपर्यंत आकडेवारी निश्चित होते. तर ती एंड ऑफ पोलची जी आकडेवारी आहे तर ती मी उद्या सकाळी दुपारपर्यंत सर्वांना शेअर करतो, ज्या पद्धतीनं ते झालं ते. या निवडणुकीमध्ये एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं. होमगार्ड्स असतील, CAPF डिप्लॉयमेंट असेल, पोलीस डिप्लॉयमेंट असेल, त्या पद्धतीचं सर्व नियोजन व्यवस्थित झालं होतं. त्यामुळं कुठेही जे निवडणूक आयोगाचे जे मोबाईल कॅरी करणं असेल, मतदान करतानाचे व्हिडिओ, अशा पद्धतीच्या तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या नाही आहेत. आचारसंहिता पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला गेलेला आहे. जे आपलं टक्केवारीमध्ये जर थोडक्यात बघायला गेलं तर जालना असेंब्लीची जी म्हणजे जालना विधानसभाचं जर बघायला गेलं तर मागच्या वेळेस 52.5% ही 52.5%च्या जवळपास जालना विधानसभेची होती आणि यावेळेस अतिशय चांगला वोटर टर्नआउट जालना विधानसभेमध्ये दिसतो आहे. तो आत्ताचा जो आहे 59.5% म्हणजे 7% पेक्षा जास्त आता वाढ दिसतो आहे. अजून आमचं एस्टिमेट आहे की 2% याच्यामध्ये वाढ होईल. म्हणजे जवळपास 9 ते 10% वाढ ही फक्त जालना विधानसभामध्ये दिसते, जी की एक चांगली बाब आहे.